शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला एक सुपरफास्ट मुलाखत दिली आहे। ठाकरे ब्रँड खतम करण्यासाठी बाहेर काही बँड वाजत आहेत आणि त्या बँडवाल्यांचा बँड महाराष्ट्राची जनता वाजवेल असे जोरदार भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। तसेच निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशातील अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत। हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत। म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्यासोबत राहील। तो नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले, काही बँड वाजतायत। कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल। खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल, पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही, तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला। कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे। उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार। तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये। त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना, तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे। पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय। ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली, हुकुमशाहीकडे चाललेली आहे। सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो। काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान, आता वन नेशन वन इलेक्शन, मग त्याच्यानंतर वन नेशन वन लँग्वेज पण करतील, मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही। बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे वन पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे। वन पार्टी वन इलेक्शन, वन पार्टी मग नो इलेक्शन होईल, नो इलेक्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।